पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सोलापूर व हृदयस्पर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीतून तेलुगू लिहायला वाचायला शिका या 2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दर रविवारी सकाळी 9:30 ते 11 या 10 आठवड्याच्या मोफत डिजिटल व प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा शुभारंभ रविवारी उत्साहपूर्व वातावरणात संपन्न झाला। उद्घाटन समारंभानंतर तात्काळ पहिल्या वर्गालाही सुरुवात करण्यात आली। या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला असून 74 प्रशिक्षणार्थींनी पहिल्याच दिवशी सहभाग नोंदवला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष देवीदास गोटीपामुल होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या। त्यांनी मराठी भाषिकांसाठी मराठीतून तेलुगू शिकण्याचा अभिनव उपक्रम असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले व भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी आधुनिक सारथी मासिक संपादक श्रीनिवास बोरा यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे व तेलुगू प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले। मागील वर्षापेक्षा यंदा अधिक प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। तेलुगू मराठी साहित्यिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व कवी नरेंद्र गुंडेल यांनी वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध भाषातील सुमारे 35,000 पुस्तकांच्या संग्रहाचे कौतुक करत तेलुगू व मराठी भाषेचे महत्त्वपूर्ण स्वलिखित कवितेतून मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर दिकोणा यांनी केले, तर गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी आभार मानले। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।